हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि सकाळी इकडं वानेराला भेटा दररोजचा प्रकार आहे. मी आज थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे. गेटच्या मधून बाहेर यायची हिंमत होत नाही, एकदम अंगावर येतात ते. आणि मला बघितलेलं नाही, पण जसं बघितलं ना तसं म्हणजे चेहरा कसा केला ते बघू शकता तुम्ही. खूप भीती वाटते मला, त्यामुळे ना मी बाहेर येत नाही ना, खिडकी गेट सगळं बंद करून बसते. खूप भीती वाटते. तसं तर गेटमधून खिडकीमधून ते आतमध्ये येत नाहीत माहिती आहे, तरी पण खूप भीती वाटते मला. तर आज म्हणजे काल दिवसभरात मी इतके बोटवे बनवलेले होते आणि आज याची खीर पण बनत आहे. म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, दिवसभरात मी बोटवेच बनवले. व्हिडिओ काही बनलेला नाही, कारण व्हिडिओ बनवत कुठलीही काम आपली लवकर होत नाहीत. आणि मला आता हे बोटवे करायचे 4-5 दिवसामध्ये, त्यानंतर शिमगा वगैरे म्हणजे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला शिमग्या दिवशीच येत आहे, म्हणजे हुताशनी पौर्णिमे दिवशी. तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इकडं आता मी बोटव्याची खीर अशा प्रकारे बनवत आहे. तसं तर म्हणतात बघा, हे बोटवे जुने झाल्यानंतर खायला छान लागतात. म्हणजे गेल्या वर्षीचे आंबा आणि आंब्याचे पुढल्या वर्षी, पण मी अगोदर बनवलेच नाही आहेत ना, त्यामुळे माझ्याकडे नाही आहेत. आणि ही खीर मी आताच बनवत आहे, म्हणजे ताज्या बोटव्यांची. तर अगोदर तर मी दूध आणि पाणी टाकून शिजवून घेतलेलं आहे छान. नंतर यामध्ये साखर आणि विलायची पावडर टाकली फ्लेवरसाठी आणि 2 चमचे तूप टाकलेले आहे. तर खीर मस्त बनून तयार झाली. रात्री आमचं जेवण पण झालं. नंतर काय मी व्हिडिओ बनवला आणि ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आणि इकडे बघू शकता आता परत सिंका मला यायचं सुरू झालेलं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर म्हणत होते ना, खूप सिंका येतात, विनाकारण येतात. मला सर्दी होत नाही ना, कसला प्रॉब्लेम नाही आहे, पण शिंका काय येतात ते समजत नाही. म्हणून मी चप्पल घालत होते. आता चप्पल मी घालायची बंद केलेली आहे, कारण आता गरमी खूप होत आहे, त्यामुळे चप्पल वगैरे काही मी घालत नाही. अगोदर फरशी थंड पडायची आणि थंडीमुळे सिंका पण येत होत्या, म्हणून मी घालत होते. आता चप्पल घालायचं बंद केलेलं आहे मी आणि गरमी पण चालू झालेली आहे, तरी पण सिंकायचे बंद झालेले नाहीत, बघू शकता इकडं. तर आज मी दोडक्याची चटणी बनवणार आहे. इकडं कुकरला डाळ लावलेली आहे. शेवग्याची शेंग टाकून मी आज वरण बनवणार आहे. तसं तर प्रत्येक वेळी मी आमटी बनवते, पण ते खोबरं वगैरे टाकते ना, शेंगदाणे वगैरे. तुम्ही म्हणता ते पीत यानं खूप वाढतं, त्यामुळे म्हणलं आता ते बनवायचं नाही, ज्यानं पीत वाढतं. म्हणून मी शेंगा टाकून वरण बनवणार आहे. आणि इकडं हे दोडक्याची चटणी बनवणार आहे. भाजीपेक्षा दोडक्याची चटणी खूप आवडते सगळ्यांना. तर इकडे चॉपिंग नाही, चॉपर घेतलेला आहे. आणि यामध्ये दोडक्याच्या छोट्या छोट्या फोडी करून टाकले. सालच हे टाकायचे, साल काढायची नाही. अगोदरची भाजी बनलेली होती ना, त्याची साल पण मी ठेवलेली होती. यावेळेस ना छान कवळी दोडकी आलेली होती, त्याची सालीची चटणी खूप छान बनते, पण ती पुरणार नाही, थोडीशी होती, म्हणून मी सगळे दोडके साल सगळंच टाकलेलं आहे. छान चॉप करून घेतलेलं आहे मी हे. आपल्याकडे चॉपर नसलं तर खिसणीवरती खिसून घेतलं तरी पण चालतं. तर छान हे चॉप झालेलं आहे. आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे पण मी चॉप करून घेणार आहे. अगोदर मी हे दोडक्याचं खिजे आहे ना, ते काढून घेते वेगळ्या भांड्यामध्ये. हे चॉपर कामं करून घेते आणि या चॉपरमध्ये हिरवी मिरची आणि हे सगळं मला चॉप करून घ्यायचं आहे. म्हणजे झटपट होता, जेव्हा ही घाई गडबड आहे. आणि आता 3-4 दिवस अशीच घाई गडबड धावपळ सुरू आहे माझी, कारण मला बोटवे बनायचे 2-4 दिवसात जितकं होईल तितकं. मग नंतर सणवार चालू झालं की मग होत नाही, दिवसभर आपण त्याच गोंधळामध्ये असतो. सणावार दिवशी एक्स्ट्रा कामं खूप लागतात, सगळं स्वयंपाक वगैरे, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार, होळी म्हणजे आता होळी दहन हे सगळी तयारी मला करायची असते. आणि यावेळेस ना दीपक दिनेश पण नाही आहेत. तुम्ही विचारत होता ताई दीपक दिनेश कधी येणार आहेत, तर दीपकला विचारलं तर दीपक म्हणतो दिनेश आल्यानंतरच येईन. आणि दिनेश पण तसं म्हणतो की भैया आल्याशिवाय मी येणार नाही. दोघांचं जमत तर नाही, पण दोघाला एकमेकाला सोडून करमत नाही. दोघांचं ते म्हणणं तेच आहे, आता दोघं जण एकत्रच येतील. तर आणखीन 2-3 महिने तरी दिनेशला घरी यायला लागतील, त्याचं इंटर्नशिप चालू आहे. आणि दीपक पण तेव्हाच येणार. आता सुट्टी भेटत आहे दीपकला, पण येत नाही. म्हणत आहे दिनेश आल्यानंतरच येईन मम्मी, कारण दिनेश नाही ते मला घरात करमत नाही. तर असंच असते भावांचं प्रेम. तर असल्यानंतर म्हणजे एकत्र असले ना, दोघांचं 5 मिनिटही जमत नाही. मी तू दिवसभर सुरू असतं, दिवसभर त्यांची भांडणे सुरू असतात. आणि जेव्हा दूर होतात ना, इतकं प्रेम असतं त्यांना की एकमेकांना सोडून राहत नाहीत, असं त्यांचं प्रेम आहे. तर इकडे बघू शकता हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण एकत्र चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. आणि तोपर्यंत इकडे डाळ पण शिजलेली आहे आणि तांदूळ पण मी फटकून घेतले. आता संग याच कुकरमध्ये भात बनत ठेवते, म्हणजे थोडंसं लवकर मी स्वयंपाक करून घेणार आहे, किचनपासून फ्री होणार. त्यानंतर देवपूजा, टिफिन भरणं, परत कपडे, भांडे, यामध्ये ना 12 वाजता ते पण समजत नाही मला. नंतर मग बोटवे करायला बसते, मग 6 वाजता उठते मी कधी म्हणजे थोडंसं जास्त मळलेलं असेल ना, मग लेट होतो. काल तसं झालं होतं, पूर्ण दिवस गेला माझा, ते काय बोटवे करणं झालंच नाही मला. तर इकडं जी शेंगा आहेत मी अगोदर काढून घेते, म्हणजे डाळीसोबत घालून चुरा होतो त्याचा, त्यामुळे आणि शेंगा मी डाळीसोबत घातली नव्हती. डाळ शिजल्यानंतर टाकलेली, एक शिटी घेऊन घेतली.
परफेक्ट या शेंगा शिजलेले तर प्लेटात काढून घेतला अगोदर आणि डाळ वेगळ्या भांड्यात काढली आणि हेच कुकर धुवून घेतले. या कुकरमध्ये मी भात बनवत ठेवत आहे. तांदूळ धुवून घेतले 2-3 पाण्यानं आणि भात बनवत ठेवते मीठ टाकून. मीठ पण संपलेलं आहे तर आता या डब्यात मीठ काढणार नाही. अगोदर मी डब्बा घासून घेते तोपर्यंत मी इकडे वाटीमध्ये मीठ काढून घेतले. आता भाजीसाठी भातासाठी लागणार आहे मला आणि डब्बा घासल्यानंतरच त्यामध्ये मी मीठ म्हणजे कुठलीही सामग्री संपू द्या डब्यामधली. मी अगोदर डबे घासते छान सुकून घेते मगच त्यामध्ये सामग्री काढते. यानं काय होतं ना म्हणजे प्रत्येक वेळी कसं होतं ना आपण दसऱ्याला किंवा आता काहीतरी साफसफाईची कामं काढली सगळे एकत्रच काढावं लागतं तसं म्हणजे त्यावेळेत ना खूप गोंधळ होतो. सगळे डबे खराब होतात खूप. तर जेव्हाही रिकामे होतात ना त्यावेळेस किचनचे डबे स्वच्छ करायचे आणि मग भरून ठेवायचं स्वच्छ राहतात. तर इकडं सगळी तयारी मी करून घेतलेली आहे आणि चटणीची पूर्ण तयारी झाली. जी भाजीचे डबे काढलेले होते सगळे मी परत फ्रीजमध्ये लावून ठेवले. म्हणजे किचनमध्ये आता खूप सारा पसारा झालेला आहे तर नंतर काढणार आहे मी. अगोदर मी इकडं वरण भाजी जे बनवायचं आहे मला ते बनवून घेते. तर इकडं वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे. आता कढई घेतलेली आहे. कढईमध्ये घेतलं 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलेला आहे. आता यामध्ये टाकले हे जे शिजवलेल्या शेंगा आहेत ना ते टाकून परतून घेऊया. नंतर यामध्ये मसाले टाकले जसं हळदी पावडर, धना पावडर आणि थोडीशी साखर टाकलेले. बाकीचे मसाले सगळे मी वरणात टाकलेले आहे. चिंचेचं पन्हं पण काढून टाकलेलं आहे. तर इकडं हे छान फोडणी तयार झालेली आहे. नंतर यामध्ये मी मिक्स केलेलं वरण टाकलं, छान परतून घेतलं आणि थोडासा मसाला टाकलेला आहे. एक उकळीचा वेट करूया आणि जे ही आता इथं काढलेले होते ना भांडे कुंडे सगळे मी जागेत ठेवून दिलेले. पॅन घेतलेला आहे. आता चटणी बनवायची तयारी करू. म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा कामं काढायची ना मग त्या वेळेमध्ये आपल्याला थोडीशी घाई गडबड करावी लागते. थोडंसं लवकर म्हणजे जे काम 1 तासात होतं ना अमक टमक करते मी दररोज पण आता ना अर्ध्या तासामध्येच ती कामं मी आवरत आहे. कारण जास्त वेळ मला किचनमध्ये घालायचं नाही. दुसरी कामं मला आवरायची आहेत आणि आता उन्हाळी कामाला सुरुवात झालेलीच आहे माझ्या. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मी बोटवे बनवलेत काल पण आणि परवाला पण बनवले. काल काही मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे आणि आज पण मला बनवायचे आहेत. तर इकडं सगळं मी घेतलेलं आहे. पॅन ठेवले गरम होण्यासाठी. पॅन एक वेळा गरम झाला चटणी खूप छान बनते यामध्ये कारण ही खूप जाड आहे. एक वेळा गरम झाला आणि गॅस कमी केला किंवा बंदही केलं ना तरी पण भाजीची प्रोसेसिंग थांबत नाही. छान भाजी बनते. यामध्ये करपण्याचे टेन्शन नाही आहे किंवा कच्चं राहण्याचे काही टेन्शन आहे. तर इकडं तेल घेतलेलं आहे. जिरं मोहरी टाकलं. छान तडतडल्यानंतर यामध्ये जे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर वाटलेलं होतं ना म्हणजे चॉप केलेलं होतं ते अगोदर टाकलं आणि थोडा वेळ परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये जे दोडका होता खिसलेला म्हणजे चॉप केलेला ते टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेले फोडणीमध्ये. नंतर यामध्ये हळदी पावडर, धना पावडर आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. छान परतून मी झाकून ठेवलं. आता टाकूया यामध्ये शेंगदाण्याचं वाटण. तर इथं अर्धी वाटी मी वाटलेले शेंगदाण्याचं वाटण घेतले म्हणजे शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेलं आहे. जेव्हा भाजी किंवा अशा चटण्या बनतात त्यामध्ये टाकण्यासाठी लागतं आणि तुम्ही म्हणताय शेंगदाणे तुम्ही जास्त खाता तर हो आता चटण्या वगैरे बनवल्या तर त्यामध्ये मी शेंगदाण्याचं वाटण टाकते. टेस्ट खूप छान येतो. तर टाकलेले छान परतून मी झाकून ठेवलेले कमी गॅसवरती. आता मसाला डबा वगैरे ठेवून देऊया कारण भाजीचं काम संपलेलं आहे, डब्यांचं काम संपलेलं आहे. आता किचनवरती खूप स्पेस भरतात ते संघ ठेवून दिलेलं आहे मी. आता भाकरी बनवून घेते. अगोदर टिफिन भरते म्हणजे दिनेश पप्पा आल्यानंतर घाई गडबड खूप करतात तर याने अगोदर टिफिन वगैरे भरून ठेवते. मग त्यानंतर निवांत देवपूजा करते. म्हणजे सगळी कामं झाली ना मग देवपूजा करायला बसली मला कोणी डिस्टर्ब करत नाही. निवांत मी देवपूजा करते. छान पण वाटतं. नाही तर धावपळ होते. कधी कधी घाई गडबड असणार तसं पण करते. इकडं थोडंसं स्वयंपाक, थोडीशी धावपळ, तिकडे पूजा करायची, थोडंसं इकडं पळायचं आणि तिकडं पळायचं सुरू असतं माझं. पण दररोज असं करत नाही. दररोज अगोदर मी स्वयंपाक करते मग नंतर निवांत देवपूजा करते. थोडासा लेट होतो पण काही हरकत नाही आहे. सगळ्यांचं आवडतं ना नंतर मला कोणी डिस्टर्ब करत नाही आहे. तर इकडे बघू शकता मस्त अशी दोडक्याची चटणी बनलेली आहे. कधी करून बघा अशा प्रकारे. म्हणजे भाजीपेक्षा चटणी मला खूप आवडते. मला काय घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते. म्हणजे ज्यांना दोडका वगैरे आवडत नाही ना ते पण खूप आवडीनं खातील ही चटणी. आता इकडे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि तवा ठेवले लोखंडी तवा गरम होण्यासाठी. आता पटकन मी भाकरी बनवून घेते. भाकरी झाल्यानंतर जी पुढची कामं आहेत ते करूया. खूप जास्त कामं आहेत म्हणजे भांडे खूप जास्त झालेले आहेत. फरशी पुसणं, परत कॅन जे पाण्याचं कॅन आहे ते पण मला आज घासायचं आहे. म्हणजे पिवळा कलर आहे ना त्याचा त्यामुळे खूप लवकर असं धुरळा वगैरे बसल्यानं लगेच दिसून येतं ते पण घासायला घ्यायचं आहे. पाणी वतायचं आहे, कॅन रिकामं करायचं आहे. खूप छोटी कामं आहेत आणि आज तारीख आहे 28. तर मला कॅलेंडरचं पान पण बदलायचं आहे. प्रत्येक वेळी काय होतं ना ते कॅलेंडरचं पानच बदलत नाही. मी दुसरा महिना सुरू होतो आणि अर्ध्याला संपत येतो तेव्हा कुठे लक्ष जातं की आज तारीख किती आहे तेव्हा बघायला जाते. त्यामुळे ना आज मी कॅलेंडरचं पान पण बदलणार आहे. म्हणजे 1 तारीख आपल्या घरी आजच सुरू होणार आहे. परत दुधाच्या बाटल्या ते पण भरून ठेवायच्या. जसं बाटल्या मी येतात ना म्हणजे दूध रिकामं म्हणजे दूध काढल्यानंतर जी रिकामी बाटली असते ना ती तशी टेबलावरती ठेवते. म्हणजे हवा लागल्यामुळे थोडंसं पाणी वगैरे हडकलं जातं त्याचं वास येणार
बसणार नाही. नाहीतर असं ठेवलं ना पण ते भरून वास येतो दुधाचा खूप. त्यामुळे ते बाटल्या इतक्या जमलेत ना टेबलावरती बसत नाहीत, खाली पडत आहेत. ते पण मला पोत्यात भरायचे आहेत. तर भाकरी बनवून झाल्या, देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन उंबरापूजन झालेलं आहे. शेजाऱ्यांच्या ताईनं मला इकडे पोह्याचे पापड बनवून आणले त्यांनी, तर टेस्ट करण्यासाठी दिलेले होते. परत पाक दिलेला आहे आणि दसमी दिलेली आहे. दसमी ही माझी फेवरेट आहे, म्हणजे गोड वस्तू खूप आवडतात मला. तर अगोदर मी दसमी खाल्लेली आहे, खूप छान लागली. तुम्ही या सगळेजण जेवण करायनंतर दोडक्याची चटणी आणि भाजी मी खाल्लेली आहे. तर पोटपूजाही झालेली आहे. आता हे जे पापड आहेत ना ते काय, आता मी तळलेले नाहीत, आता संध्याकाळी मी तळणार आहे. तर हे सगळे पापड मी डब्यात भरून ठेवते, म्हणजे असं ठेवतं तर नरम पण पडतात हे. तर डब्यात काही बसत नव्हते म्हणून मी एका कवरमध्ये ठेवले आणि ते वरती ठेवले, म्हणजे संध्याकाळी मला तळायला घ्यायचे आहेत ते. आता खूप जास्त भांडे झाले, तर अगोदर मी भांडे घासायला घेते. तव्याचं नाही दुधाचं पातेलं तव्यावरती ठेवलेलं होतं थोडा वेळ. तर आता ते वरती ठेवले, खिडकीमध्ये साई येत राहील त्याला. आणि जितके डबे आज रिकामे झालेत भाजीचे वगैरे, ते डबेही घेतले आहेत. मिठाचा डब्बा रिकामा झालेला आहे. परत भांडे खूप जास्त झाले, तर भांड्यावरती थोडंसं पाणी शिंपलेलं आहे, कारण हाडकं आहेत. आता वातावरण असं झालेलं आहे, एकदम थोडा वेळी भांडे ठेवला कडक होतात ते, तर थोडा वेळ पाणी शिंपून ठेवायचं, म्हणजे घासायला जास्त वेळ लागणार नाही. आणि अगोदर मी इकडे कॅन्डलचं पान बदलत आहे, म्हणजे आपल्या घरी 1 तारीख आजच सुरू झालेली आहे. आणि हे कपडे अगोदर मी मशीनला लावते, तसं तर मी दररोज हातानंच धुवत आहे, पण वानेरं खूप आलेले आहेत बाहेर, त्यामुळे मी कपडे मशीनला लावत आहे. आणि आज कामं पण जास्तच आहेत ना मला, म्हणून म्हटलं कपड्याचं काम होत राहिले इकडं. म्हणजे आता कपडे धुण्यामध्ये वगैरे जास्त वेळ जाणार होता मला, आणि जे कामं माझे आहेत आता फोटो वगैरे करण्याची, त्याला वेळ पुरणार नाही आहे. मग कपडे इकडे अगोदर मी मशीनला लावलेले आहेत. आणि हांड्यामध्ये पाणी वतून ठेवते, जे कॅनमधलं आहे, आणि कॅन मी अगोदर घासायला घेणार आहे. हे ना असं म्हणजे पिवळा आहे ना, त्यामुळे खूप लवकर धूळ दिसून येते त्यावरती, म्हणून हे कॅन पण मी आज घासणार आहे भांड्यासोबत. आणि हे पाणी पण भरायचं, कॅन रिकामं करून ठेवायचं, म्हणजे दुसरं कॅन भरून घेऊन येते. आता ही कामं करत करत इकडच्या रूममध्ये आलेली आहे. इकडे बॉटल्या बघू शकता किती झालेले आहेत. हे बॉटल्या अगोदर मी पोत्यात भरते, म्हणजे एकत्र नेतच नाहीत, म्हणजे 1 महिना झाल्यानंतर म्हणजे हे सगळ्या बॉटल्या पोतं भरतं तेव्हा घेऊन जातं ते दुधाचे. भैया दररोज येणं होत नाही त्यांना, कारण दूध आपल्या एसटीला येतं ना, त्यामुळे. आणि त्याची जी टोपणं आहे तर ते एका कवरमध्ये पण ते तसंच कवर मी पोत्यात टाकते, म्हणजे असं टाकलं तर भेटत नाही आहे, पण अशा प्रकारे मी ठेवत आहे. परत इस्त्री वगैरे एक्स्ट्रा सगळं सामान टेबलावरती ठेवलेलं होतं. असं झालं होतं की एकदम पडायला झालेलं होतं, इतकं भरलेलं आहे तिथं. मी जिथं स्पेस धरतो तिथं घाईगर्भीत आणून ठेवते, आणि ती जागा पूर्ण गच्च भरतो, तेव्हा आठवण येते की मी खूप भरलेलं आहे. तर ते पण काढलं मी. तर तिकडची थोडीफार कामं झालेली आहेत. आणि जे अगोदरचं मॉप होतं ते बॉक्स वगैरे होतं सगळं मी तिकडं किचनमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आता ते तिथं भरते, मग त्याचा मूर्त कधी लागतो काय माहिती, मग एकत्रच काढते पुन्हा. तर असो आता आलेली मी इकडे, आणि भांडे पण थोडंसं भिजलेले होते, म्हणजे हाडकले होते खूप, थोडंसं पाणी शिकलेलं होतं, आणि तोपर्यंत तिकडचं काम मी आवरून आलेली आहे. थोडासाही टाईम वेस्ट जाऊ द्यायचा नाही आहे. भांडे सगळे घासून झाले, किचन स्वच्छ पुसून घेतली. आता कॅनवरती थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे मी, म्हणजे कशी डाग असो खूप लवकर निघतात. हे लिक्विड छान असतं, विमचं लिक्विड आहे हे, भांडी म्हणजे चिकट वगैरे सगळं निघून जातं. तर इकडं घासून घेतलेलं आहे छान मी लिक्विड टाकून. कॅन स्वच्छ एकदम असं वाटत होतं आजच नवीन आणलेलं आहे, इतकं स्वच्छ हे निघालेलं आहे. आता स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर पाणी वतणार आहे यामध्ये. अगोदर मी पीठ मळून घेते बोटव्यासाठी, म्हणजे थोडंसं भिजत राहील ते. आणि संग इकडे बघू शकता, जिथं हात जाईल तिथं साफसफाईची कामं होत आहेत माझी, म्हणजे नळ वगैरे सगळे असे झालेले होते ना. 4-8 दिवसाला हे पण, म्हणजे 4 दिवसाला हे दररोज दिलं तरी कमीच आहे, कारण किचनमध्ये थोडंसं असं होतं एकदम चिकटपणा खराब आपले हातच लागून ते हे होतं. इकडं झालेलं आहे आता हे सगळं कॅन वगैरे धुवून. आता अगोदर मी पीठ मळून घेते, म्हणजे दुसरी कामं खूप डोक्यात चालत आहेत, पण अगोदर पीठ मळून ठेवते. म्हणजे पीठ मळून ठेवलं मग नंतर ऑप्शन राहत नाही माझं, म्हणजे माझ्याकडे ऑप्शन राहत नाही, लेट झाला तरी पण मला करायचंच असतं, कारण ते राहत नाही आहे त्यामुळे. तर इकडं दररोज मी 1 वाटी पीठ घेत होते, पण आज मी 2 वाटी इकडं सुपर पीठ घेतलेलं आहे. आणि यामध्ये बिलकुल थोडंसं मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकलं तर एकदम चिकट होतं आणि लवकर गोटे बनत नाहीत, म्हणून बिलकुल न कळत मीठ टाकायचं आहे. आणि छान असं घट्ट मळायचं आहे पीठ, जितकं होईल तितकं घट्ट मळायचं आहे. पीठ मळून झाकून ठेवलेलं आहे, भिजत राहील ते, म्हणजे छान सेट होईल तोपर्यंत पाणी वगैरे वतून घेते. तर इकडं कॅनमध्ये मी पाणी वतून ठेवलेलं आहे, आणि ही कॅन रिकामं करून ठेवते, म्हणजे टिफिन न्यायला आलेलं कॅन पण घेऊन जातात. आणि थोडंसं राहिलेलं होतं, तसं तर दिसायला तेच कॅन मोठं दिसतं मला, पण पाणी पूर्ण या कॅनमधलं बसत नाही, त्यामुळे थोडंसं राहता हांड्यामध्ये वतून ठेवते. तसं तरी या तांब्याच्या हांड्यातलं पाणी पिलं पाहिजे, तर फिल्टरचं थोडंसं पाणी त्यामध्ये वतून ठेवते मी. पण आता गरमी स्टार्ट झाली ना, कॅनमध्ये पाणी थंड वतलं थंड राहतं, म्हणजे 2-4 दिवस थंड राहतं ते, पण हांड्यामध्ये राहत नाही, गरम राहत आहे ते. असं आता नंबर आहे फरशीचा. तर इकडं मॉपमध्ये लिक्विड पाणी घेतलेलं आहे, आणि नवीन मॉप आणल्यापासून फरशी पुसणं खूप इझी झालेलं आहे. कमी वेळात झटपट फरशी पुसून होते, जास्त वेळ लागत नाही, म्हणजे अर्धा तासा जागी फक्त 15 मिनिटांमध्ये फरशी पुसून होते माझी. तर झाले तिकडचं रूम इकडचं रूम आणि हॉल किचन सगळं पुसून झालेलं आहे. असा हातानं पुसायला तर भरपूर वेळ जातो, पण मॉपनं खूप लवकर होतं, म्हणजे 15 मिनिटामध्येच सगळ्या रूमा पुसून होतात. आणि तुम्ही म्हणत होता ताई होम टूरचा व्हिडिओ दे, तर मी प्रत्येक वेळी म्हणते, पण या कामाच्या गोंधळात होतच नाही ताईंनो, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे.
पण बघूया मी करणार आहे. तर झालेले फरशी पुसून आणि मॉप वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेला आहे मी. आता नंबर आहे बोटवे बनवायचा. सगळी कामं माझी आवरली. आता मी बोटवे बनवते निवांत आणि शेजाऱ्यांच्या ताई येतील थोड्या वेळात. 2 वेळा विचारून गेले की झाले की नाही तुमचं, म्हणजे त्यांचं पण आवरलेलं माझं पण आवरलेलं आहे. तर बोटवे बनवून झालेले आहेत. खूप जास्त बोटवे बनवले. आज 2 वाटीचे बनवले. सगळे वरती उन्हाला ठेवलेले आहेत. आज आम्ही सगळेजण वरती बसलेलो होतो. तिथं ऊन होतं. उन्हाला ते बोटवे ठेवून तिथंच बोटवे करत बसलो होतो, कारण वानेराची खूप भीती वाटते ना. त्यानंतर करत आहे मी पोटपूजा. त्या ताईनं मला पराठे बनवून दिले आहेत गरमागरम आलूचे. तर इकडे पराठा खात आहे, तर तुम्ही या पराठे खायला. नंतर दिनेश पप्पा घरी आले होते, येते वेळेस हे अंजीर घेऊन आलेले आहेत. 1 किलो आहे असं म्हणत होते. हे पण मी खायला घेतले. तर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. बाय बाय.